नमस्कार मित्रांनो, प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन स्टारर चित्रपट कल्की 2898 AD 27 जून रोजी प्रदर्शित होत आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक नाग अश्विनी यांनी केले आहे। हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे जो पौराणिक कथांशी जोडून बनवला गेला आहे। आता प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट कल्की 2898 AD चा ट्रेलर रिलीज झाला आहे। व्हिज्युअल इफेक्ट्सचा अत्यंत वापर ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय। या चित्रपटात दीपिका पादुकोण पद्मा नावाच्या गर्भवती महिलेची भूमिका साकारत आहे, जी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे। अंधार आणि प्रकाश यांच्यात दाखविलेल्या या कथेतील भैरवाच्या भूमिकेत प्रभास हा महत्त्वाचा भाग आहे। अभिनेता शाश्वत चॅटर्जीने या चित्रपटात कमांडर मानसची भूमिका साकारली आहे, जो अंधाराच्या दुनियेचा राजा आहे। कमांडर मानसच्या म्हणण्यानुसार भैरव पद्मा विरुद्ध लढेल की तिला मदत करेल, हीच कथा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे। ट्रेलरमध्ये प्रभासची व्यक्तिरेखा अतिशय सशक्त असल्याचे दाखविण्यात आले आहे। जरी काही वेळा त्याचे मजेदार संवाद प्रेक्षकांना गोंधळात टाकू शकतात, त्याचबरोबर पात्रांचे संवादही अनेक भागात समजायला अवघड वाटत होते। इथे अश्वत्थामा म्हणजे अमिताभ बच्चन यांना कथा समजून सांगण्यासाठी ठेवण्यात आले आहे, ज्यांना प्रत्येक पात्राची सत्य माहिती आहे। तो पद्माला सांगतो की तिने आपल्या गर्भात देवाला स्थान दिले आहे। या चित्रपटात कमल हसन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत, मात्र त्यांचा लुक समोर आलेला नाही। ट्रेलरच्या शेवटी तो फक्त एक नवीन युग येणार आहे असे सांगताना दाखविला आहे। कल्की 2898 AD चा ट्रेलर ऑस्ट्रेलियन चित्रपट फ्रँचायझी मॅड मॅक्स सारखा दिसतो। ट्रेलर VFX ने भरलेला आहे। अशी डार्क थीम प्रभासच्या आधीच्या सलार या चित्रपटातही दाखवण्यात आली आहे। ट्रेलरमध्ये अनेक पात्रे एकत्र दाखवण्यात आली आहेत, या अवघ्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये समजणे फार कठीण आहे। पद्माच्या भूमिकेत दीपिका पादुकोणला ट्रेलरमध्ये कमी जागा मिळाली आहे। चित्रपटाच्या थीमवरही प्रश्नचिन्ह आहेत। एकीकडे चित्रपटाला पौराणिक पात्रांशी जोडण्यात आले आहे, तर दुसरीकडे प्रगत तंत्रज्ञान आणि गॅजेट्सला जागा देण्यात आली आहे। ट्रेलरमध्ये दिशा पटानीची ही एक छोटी भूमिका आहे, जी ऍक्शन करताना दिसत आहे। प्रभासचा कल्की 2898 AD हा चित्रपट 600 कोटींच्या मेगा बजेटमध्ये बनवण्यात आला आहे। या बजेटमुळे हा भारतातील कथेच्या वर्षातील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे। हा चित्रपट हिंदी सोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। आता आम्ही तुम्हाला ट्रेलर बद्दल त्या 6 खास गोष्टी सांगत आहोत, ज्यावरून चित्रपट बॉक्स ऑफिसची लढाई जिंकणार आहे असं वाटतं। पहिलं म्हणजे ट्रेलर पाहून असं वाटतंय की या चित्रपटाचा मुख्य बिंदू अमिताभ बच्चन आहे। वयाच्या 81व्या वर्षी अमिताभ बच्चनला ऍक्शन करताना पाहून त्यांचे चाहते आनंदाने उड्या मारतील। अमिताभ बच्चन यांनी ट्रेलरमध्ये इतकं अप्रतिम काम केलं आहे की चित्रपट पाहण्याची उत्सुकता आपोआपच वाढते। नंबर 2, ट्रेलरमध्ये कमल हसन फक्त काही सेकंदासाठी दिसत आहेत। त्याने काही क्षणातच शो चोरला आहे। त्याचा लुकही खूप इंटरेस्टिंग आहे। नंबर 3, ट्रेलरवरून असेही दिसते की प्रभास आणि अमिताभ बच्चन एकमेकांना भिडणार आहेत। आतापर्यंत प्रभासची चित्रपटाचा नायक म्हणून वर्णी लागली होती। इथे प्रभास चित्रपटाचा अँटी हिरो सारखा दिसत आहे, परंतु असे होणार नाही, कारण संपूर्ण कथा अद्याप उघडलेली नाही। नंबर 4, चित्रपटात नवीन प्रकारचा सीन तयार करण्यात आला आहे। VFX ची रचना भविष्यवादी दृष्टिकोनाने केली गेली आहे। असे असले तरी चित्रपटात एक वेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। ट्रेलरमध्ये काही नवीन गॅजेट्सही पाहायला मिळत आहेत। 5वी गोष्ट म्हणजे विलक्षण। ट्रेलर थोडा गोंधळात टाकणारा आहे, पण उत्सुकताही निर्माण करतो। प्रभासची 3 रूपे असोत किंवा दीपिकाच्या पोटात वाढणारे मूल असो किंवा अमिताभला मार्गदर्शन करणारे मुलं असो, नवे पर्व सुरू होणार आहे असे सांगणारे कमल हसन किंवा सुप्रीम यास्किनचे पात्र असो। याशिवाय ट्रेलरमध्ये ब्रह्मानंद सारखे अनेक अभिनेतेही दिसत आहेत। ट्रेलरमुळे दीपिकाच्या व्यक्तिरेखेचे महत्त्वही अनेक पटींनी वाढले आहे। हा सगळा खेळ दीपिकाच्या पोटात वाढणाऱ्या मुलासाठीच घडत असल्याचे दिसते। तो जन्म घेईल आणि जगातून पाप नष्ट करेल। अशा परिस्थितीत दीपिका पादुकोणला चित्रपटात पाहणे मजेशीर असणार आहे। ट्रेलरमध्ये या 6 गोष्टींशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट होऊ शकतो। बाकी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच खरे रहस्य उलगडेल। तर मित्रांनो, तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।